एखाद्याच्या बाईकवर हे असे लटकवलेले रंगीबेरंगी पताके तुम्ही नक्कीच पाहिले असतील ना, पण हे नेमके कशासाठी असतात हे आपण बघूया मला लडाख बघायचे या सिरीजच्या भाग 8 मध्ये। आम्ही आलोय आज एका थकवणाऱ्या मॉनेस्ट्रीमध्ये। आपला नेक्स्ट स्पॉट आहे सेमू मॉनेस्ट्री। 15व्या शतकात राजा ताशी नामगेल यांनी बांधलेलं एक अप्रतिम बौद्ध स्थळ। लडाख मधील सर्वात लक्षणीय बौद्ध स्थळांपैकी हे एक स्थळ आहे। या मॉनेस्ट्रीचं मुख्य आकर्षण म्हणजे मैत्रेय बुद्धाची 3 मजली उंच भव्य मूर्ती जिला सोन्याचा मुलामा लावलेला आहे। लेह पॅलेसच्या मागच्या डोंगरावरती वसलेल्या या मॉनेस्ट्रीमधून सिंधू नदी, झास्कर पर्वतरांगांचं अद्वितीय दृश्य पाहायला मिळतं। ऍक्च्युली आता जिथे मी हॉल्ट घेतलाय ना, तिथे लोकल जे माणसं आहेत ते अक्षरशः पळत जातात आणि पळत खाली येत आहेत। पण आपल्याला ह्या जागेचा आणि या प्रदेशाचा सराव नसल्यामुळे इथे अक्षरशः प्रत्येक स्पॉटला आम्हाला खूप दम लागतोय। इथे मंजुश्री आणि अवलोकितेश्वराच्या असंख्य मूर्ती आहेत, तसेच प्राचीन हस्तलिखितांचा खजिना देखील आहे। लवकरच तुम्हाला आता जी रखरखीत वाळवंटा टाइप जो प्रकार दिसतोय तिथे तुम्हाला बर्फ दिसणार आहे। हे रंगीबिरंगी पताके शोभेसाठी नाहीयेत, तर त्यांना इथे प्रेयर फ्लॅग म्हणतात आणि आपल्या लडाखच्या संपूर्ण ट्रिप मध्ये ना याबद्दलची अधिक माहिती मी तुम्हाला देतच राहीन। इथे ना लोक आपल्या इच्छांसाठी प्रेयर स्टोन सुद्धा असे एकावर एक रचून ठेवतात। आणि अजून एक सरप्राइझिंग गोष्ट म्हणजे इथल्या काही दरवाजांच्या कड्या ना अशा उभ्या असतात। म्हणून सांगतोय मित्रांनो, जर बाईक राईडच्या पलीकडचा लडाख जर तुम्हाला बघायचा असेल तर चाकरमनी व्लॉग्सच्या चॅनलला फॉलो करा आणि आमच्या मला लडाख बघायचं या प्रवासाचा भाग बना।